मित्रांनो, जर तुम्ही या 8 गोष्टी सोडल्या तर तुमचं शरीर स्वतःला आजारांपासून वाचवून पूर्णपणे निरोगी बनवेल. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आज प्रत्येक घरात कोणाला तरी डायबिटीज, हाय बीपी, फॅटी लिव्हर किंवा गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय. रोज सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटण्याऐवजी प्रचंड थकवा जाणवतो आणि आपल्याला वाटतं की यावर फक्त महागड्या औषधांचीच गरज आहे. पण मंडळी, आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून मोठे मोठे डॉक्टरही थक्क होतील. आपण औषधांच्या कमतरतेमुळे नाही, तर रोजच्या आयुष्यात खाल्ल्या जाणाऱ्या या 8 पांढऱ्या विषारी गोष्टींमुळं आणि चुकीच्या सवयींमुळं आजारी पडतोय. आपलं शरीर म्हणजे जगातली सर्वात ॲडव्हान्स ऑटो रिपेअर मशीन आहे. लहान मोठे त्रास दूर करण्यासाठी फक्त या 8 सवयी बदला. यातली तिसरी सवय तर 99% लोक रोज करतात, जी सोडताच तुमची ॲसिडिटी कायमची गायब होईल. चला तर मग एक सेकंदही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं, रात्रीचं उशिरा आणि जड जेवण. रात्री 10-11 वाजता पोटभर जेवून लगेच झोपण्याची सवय 80% लोकांना आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते. रात्रीची वेळ शरीराला अन्न पचवण्यासाठी नाही, तर अवयवांची दुरुस्ती करण्यासाठी असते. उशिरा खाल्लेले अन्न पोटात पचण्याऐवजी सडतं, ज्यामुळे सकाळी खट्टेडेकर, गॅस आणि वजन वाढायला लागतं. म्हणून रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि झोपण्याच्या 2-3 तास आधी उरका. दुसरं म्हणजे रिफाइंड तेल. सोयाबीन, सनफ्लॉवर किंवा पाम ऑइल अतिउच्च तापमानावर उकळून रासायनिक ॲसिडने साफ केलं जातं. या तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यावर ते आपल्या नसांमध्ये जाऊन प्लॅस्टिकसारखे चिकटतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, नसा ब्लॉक होतात आणि गुडघ्यांची ग्रीस सुकून जाते. त्याऐवजी लाकडी घाण्याचा सरसो, तीळ, नारळ किंवा शेंगदाण्याचं शुद्ध तेल वापरा. नंबर 3, जेवल्या जेवल्या लगेच भरपूर पाणी पिणे. अनेक जण जेवण झाल्यावर तातडीने 1-2 ग्लास गार पाणी पितात. जेवताना पोटात जे अन्न पचवणारे पाचक रस आणि उष्णता निर्माण होते, त्यावर गार पाणी पडताच ती आग विझून जाते. मग अन्न पचण्याऐवजी पोटात सडतं आणि गॅस, ॲसिडिटी, युरिक ॲसिडचा त्रास होतो. नियम: जेवण्यापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर 45 मिनिटांनीच पाणी प्या. चौथं, मैदा आणि व्हाईट ब्रेड. मित्रांनो, गव्हाचा पौष्टिक चोकर काढून टाकून मैद्याची निर्मिती केली जाते. मैद्यात फायबर 0 असतं. हा मैदा आतड्यांमध्ये जाऊन डिंकासारखा चिकटतो, ज्यामुळे भयंकर बद्धकोष्ठता होते. मैद्याऐवजी चोकरयुक्त गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी खा. नंबर 5, उशिरा झोपणे आणि अपुरी झोप. रात्री 12 किंवा 1 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रीन स्क्रोल करत राहणे ही सर्वात वाईट सवय आहे. आपल्या शरीरात एक बायोलॉजिकल क्लॉक असते. रात्री 11 ते 3 या वेळेत लिव्हर आणि इतर अवयव स्वतःची सफाई करत असतात. या वेळेत आपण जागे राहिलो तर शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, ज्यामुळे डार्क सर्कल्स, केस गळणे आणि चिडचिड सुरू होते. रात्री 10 वाजेपर्यंत फोन दूर ठेवून 7 ते 8 तासाची गाढ झोप नक्की घ्या. नंबर 6, पॅकेट फूड आणि प्रोसेस्ड अन्न. चिप्स, कुरकुरे, इन्स्टंट्स नूडल्स, बिस्किटे यासारखे पॅकेटबंद पदार्थ महिनोन्महिने टिकवण्यासाठी त्यात केमिकल्स आणि गंध पाम ऑइल भरलेलं असतं. हे अन्न आतड्यांमध्ये फेविकॉलसारखं चिकटतं, ज्यामुळे शरीराची पोषण शोषून घेण्याची क्षमता संपते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पार कमकुवत होते. नंबर 7, पांढरी साखर. तुम्ही म्हणाल, ताई, आम्ही तर दिवसातून फक्त 2च कप चहा पितो, त्याने काय होतं? पण हाच सर्वात मोठा धोका आहे. कारखान्यात साखर बनवताना त्यावर इतके केमिकल्स प्रक्रिया केली जाते की त्यातले सगळे पोषक घटक मरून जातात. ही साखर
रक्तात मिसळताच रक्त घट्ट करते. घट्ट झालेलं रक्त पंप करण्यासाठी हृदयाला दुप्पट मेहनत करावी लागते, ज्याने BP वाढतो. सोबतच ही इन्सुलिनची वाट लावून डायबेटीज आणि फॅटी लिव्हरला आमंत्रण देते. साखरेऐवजी गावरान गूळ, खंडसरी, मिश्री किंवा शुद्ध मध वापरा. नंबर 8. जास्त पांढरं मीठ. रिफाइंड पांढऱ्या मिठातले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे नॅचरल मिनरल्स निघून गेलेले असतात. हे मीठ शरीरात पाणी साचवून ठेवतं, ज्यामुळे नसांवर प्रेशर वाढून BP हाय होतो आणि किडनीवर ताण येतो. पांढऱ्या मिठाऐवजी संदैव मीठ किंवा काळं मीठ वापरा, ज्यामध्ये 80 पेक्षा जास्त नैसर्गिक मिनरल्स असतात. तर मंडळी, औषधं फक्त आजारांची लक्षणं दाबतात, पण सवयी बदलल्याने आजार मुळापासून नष्ट होतात. मला कमेंट करून नक्की सांगा की या 8 पैकी पहिली कोणती वाईट सवय तुम्ही आजपासूनच सोडणार आहात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या सातारची मार्क्सवाली ताई चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.